कासारसाई प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. पंचांचा इशारा, लेफ्ट स्पीड डावाला सुरुवात. षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सिद्धार्थ कुंभार तयार होताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज गणेश जाधव. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शरीराचा वेध घेणारा चेंडू डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये प्रताप शितोळे, स्ट्रायकर एंडला गणेश जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेचा चेंडू फटका फसलाय, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, परंतु पॉवर प्ले. षटक क्रमांक पाहतो मैदानामध्ये पहिलं मार्गस्थ असताना 30 सर्कलच्या फिल्डरला बीट करत मैदानाच्या आतमध्ये डीप मध्ये चेंडू पोहोचलाय. त्यानंतर मिळालेले एक सिंगल संघाचा फलक पुढे घेऊन जाईल स्कोर कार्ड वरती. एक धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सलामीला आलेले दोन्ही फलंदाज स्ट्रायकर एंडला गणेश जाधव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर आलेले एक सिंगल फलकावरती एक धाव मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. यानंतर निश्चितच KPL चा मेगा फायनलचा सामना, ज्या सामन्याची खऱ्या अर्थाने संपूर्ण क्रीडा रसिक आतुरतेने वाट पाहत आहेत, तो KPL चा महामुकाबला. यावेळेस हो सिद्धार्थ कुंभार यू ब्युटी, जबरदस्त चेंडू प्रताप शितोळेला बीट केलंय. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश दाखवताना पाहायला मिळत आहेत. सिद्धार्थला मात्र मोठी विकेट मिळाली. प्रताप शितोळे मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फलकावरती एक धाव. यावेळेचा चेंडू फुलरलींचा ऑन साइडला, क्षेत्ररक्षक फार दूरवरती, पॉवर प्ले फोडलाय, भेदलाय, शिरलाय, चेंडू सुसाट वाऱ्याच्या वेगाने ट्रॅव्हल होतोय सीमा पार. 4 धावेंसाठी चौकार. चौकार मैदानाच्या मिळाला. चौकाराच्या मदतीनं संघाचं धावफलक पुढे जाऊन पोहोचते. धावफलकावरती 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यामुळे स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय डाव्या एसटीच्या बाहेर मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल, एक गडी बाद. धावफलकावरती 6 धावा मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक अतिरिक्त अवांतर धाव धावफलकावरती वाढताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं सिद्धार्थ कुंभार. अचूक टप्प्यावरती जरूर गोलंदाजी केली, परंतु दिशा थोडीशी खराब होती. मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल आल्यानंतर यावेळेचा चेंडू मात्र सुरेख आहे. चांगला चेंडू आहे, त्या चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचं काम फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश किरवे जो करताना पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती गणेश किरवेच्या बॅटमधून खरं तर फुलटॉस वरती चौकार आलेला आपण पाहिलाय, परंतु त्यानंतर चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थचा डॉट बॉल आहे. 6 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. 4 षटकांची लढत आपण पाहतोय. यावेळेस पुढे सरसावा, डान्सिंग डाऊन द विकेट, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपेल. धक्का क्रमांक 2, फलंदाज गणेश किरवे बाद.
षटक क्रमांक दुसरं घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार होईल. पहिल्या षटकामध्ये सिद्धार्थनं केवळ 6 धावा खर्च केल्यात. 2 मोठ्या फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थनं बाद केलंय. षटक क्रमांक दुसरं घेऊन नवीन गोलंदाज ओम मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना पाहायला मिळते. ओम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला चेंडू दिशाहीन गोलंदाजी, वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर मैदानामध्ये वैभव उर्फ सोन्या आपण पाहतो न स्ट्रायकर एंडला पाहायला मिळणार आहे. दफलकावरती 2 गडी बाद 7 धावा दफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आहेत. ओम मैदानामध्ये पहिला चेंडू हाताळताना पाहायला मिळाला. खराब आहे, एक अतिरिक्त धाव दफलकावरती मिळालीत. यावेळेचा चेंडू ऑफ स्टंपला शपल होऊन ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर रिजनला चेंडू सीमा पार येतोय. खणखणी चौकार, 4 धावा. दोन गडी बाद 11 धावा दफलकावरती. गोलंदाज ओम तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेचा चेंडू दिशा पुन्हा एकदा खराब, डाव्या यष्टीच्या बाहेर व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 2 गडी बाद दफलकावरती 12 धावा. कासारसई प्रीमियर लीग अर्थात KPL 2024 सीझन 9 या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. मुळशी क्रिकेट ग्राउंडच्या या भव्यदिव्य मैदानावरती खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचा निश्चितच आज फायनलचा दिवस आहे. हा सामना संपल्यानंतर मेगा फायनलचा सामना खरं तर ज्या सामन्याची क्रीडा रसिक प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत तो सामना तुम्हा सर्वांच्या भेटीला येणार आहे. सिंहगड वॉरियर्स दुसऱ्या बाजूने राजगड ट्रॅकर्स या दोन संघांना निश्चितच साखळी फेरीमध्ये एक दर्जेदार खेळ करत मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांनी आपलं स्थान मेगा फायनलसाठी निश्चित केलेलं आहे. प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांकासाठी खऱ्या अर्थानं हे दोन संघ यानंतरच्या मॅच मध्ये आपल्याला भिडताना पाहायला मिळणार आहेत. यावेळेचा चेंडू फुलर लेनचा होता. वैभवच्या बॅट मध्ये मैदानाच्या मध्ये तितकासा मोठा फटका पाहायला मिळत नाहीये. जरूर प्रयत्न होता जोरदार फटका खेळण्याचा, परंतु निश्चितच हातामध्ये बॅटचा फेस लवकरात लवकर पाहतो त्या ठिकाणी क्लोज झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या बरोबर धफलकावरती 2 गडी बाद 14 धावा धफलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो दुसऱ्या क्रमांकाचं ओम गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करतो. यावेळेचा चेंडू ओव्हर पिच होता. ऑन साइडला चेंडू फ्लिक केलाय. मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर त्यांना आता चेंडू अडवतात, चेंडू फेकत आहेत. तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल येईल. 4 षटकांच्या या सामन्यामध्ये आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक दुसरा हाताळताना ओम मैदानामध्ये 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 15 धावा दफलकावरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना गोलंदाज तयार. 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला 5 खेळाडू. हो यावेळेस काय दांडी गोल, क्लीन बोल्ड, 3 तार त्रिफळा. फलंदाज वैभव बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. पहिल्या चेंडूवरती नजाकत कल्पकता क्लास दाखवलाय. इनसाइड आउट चेंडू डिपेक्सच्या कव्हरच्या डोक्यावरून पोहोचतोय सीमाबलीच्या बाहेर. 4 धावा चौकार. दाखल झालाय. पहिल्या चेंडूवरती दक्षच्या बॅट मधून एक शानदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. 2 षटकांचा खेळ संपलाय.
3 गडी बाद 19 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 30 घेऊन नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती येताना जो पाहायला मिळणार आहे. निश्चितच आपण पाहतोय सिंहगड वॉरियर्स हा संघ फायनल साठी क्वालिफाय झालेला आहे. या सामन्यामध्ये एक्सपेरिमेंट होताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 साठी नवीन गोलंदाज न्यू बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू ओव्हर पिच ऑन साइडला पिक करून पाठवलाय सीमा पार. येतोय खणखणीत षटकार 6 धावा. गोलंदाज तयार मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा. ओहो यावेळेस बॅक टू बॅक लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती लागोपाठचा दुसरा षटकार. गणेश च्या बॅट मधून षटकार. एकतीस धावा. हो यावेळेचा चेंडू मैदानाच्या मध्ये धावेला मात्र नकार कळवलाय. या चेंडूवरती कुठल्याही प्रकारचे धाव येणार नाही. लागोपाठचे 2 षटकार आलेत परंतु त्यानंतर गोलंदाजाने चांगलं कमबॅक मैदानामध्ये केले. डॉट बॉल आलाय. 3 गडी बाद 31 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेचा चेंडू स्लोवर वन इथे फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक कडून देखील चुकी होते आणि त्यानंतर चेंडू वन बाउन्स सीमा पार. 4 धावेंसाठी चौकार. अजूनही आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू शिल्लक. हो ज्यावेळेचा चेंडू बॅटवरती तितकासा मिडल झालेला नाहीये. साइड एज घे चेंडू जागेवरती स्थिरावलाय. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरा मार्गस्थ असताना गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर तयार. यावेळेचा चेंडू देखील फटका फसला. चेंडूने उंची घेतली. लांबी घेणार का. ओम डाऊन द बॉल टिपतोय चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये. विकेट. फलंदाज गणेश जाधव बाद. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय मान्यवरांचं शिबागमन या ठिकाणी होते. ग्रामपंचायत सदस्य आदरणीय कौस्तुभ भाऊ शिकरे आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जो मैदानामध्ये षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज दुर्गादास तयार होताना पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू एक सिंगल येईल. राजगड ट्रॅकर्स या संघाचे संघमालक उद्योजक आदरणीय तेजस दादा कवितके यांचं शुभागमन होते. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्रसिद्ध गाडा मालक आणि फायनल सम्राट खऱ्या अर्थानं श्रीहरी आबा कवितके याही मान्यवरांचं शुभागमन झाले. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. संघाचे संघ मालक आपण पाहतोय या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित झालेले आहेत. आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दुर्गादास गोलंदाजीच्या मार्कवरती पहिला चेंडू सिंगल. दुसऱ्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नाही. तिसरा चेंडू देखील डॉट आलाय. शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ असताना 36 धावा. यावेळेचा चेंडू देखील अफलातून आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. लागोपाठचे 3 बॅक टू बॅक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. 4 गड्यांच्या मोबाईल नंबरची 36 धावा फलकावरती आहेत.
योगेश आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल झालेत. यावेळेचा चेंडू मैदानामध्ये बॅटची कडा यष्ट्यांच्या पाठीमागे झेल टिपला जाईल. फलंदाज योगेश होतोय बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये ऑन स्ट्राइक तयार. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. यावेळेस मात्र डॉट बॉल. पहिला डाव पहिली इनिंग संपली. धावफलकावरती बनवल्या गेल्या 36 धावा. विजयासाठी 37 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सिंहगड वारियर संघाला बनवायच्या 24 चेंडू. विजयासाठी 37 धाव्यांची गरज आहे. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थने केली. षटक क्रमांक 2 मध्ये ओम गोलंदाजीच्या मार्फत. षटक क्रमांक 3 मध्ये देखील सुरेख गोलंदाजी. षटक क्रमांक 4 दुर्गादास यांच्या हातामध्ये चेंडू आपण पाहिला. त्यांनी देखील कमीत कमी धावा मैदानाच्या मध्ये खर्च केला आणि धावफलकावरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 36 धावा 4 षटकांच्या अखेरीस स्कोर कार्डवरती बनवल्या गेल्यात. विजयासाठी 37 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. दुसऱ्या डावामध्ये पाहिजे या धावा कशा प्रकारे चेस होतील मैदानाच्या आतमध्ये. मी थोडंसं थांबेल, तुम्ही अजिबात थांबू नका. नजर रोखून पहा कासारसाहेब प्रीमियर लीग अर्थात KPL 2024 आणि ऐकण्यासाठी जाऊयात पुन्हा एकदा समालोचनाची बातच न्यारी. ऐकूयात सुमित सोनवणे सरांची जुबानी. तोपर्यंत धन्यवाद. जे दोन तगडे संघ यानंतरच्या मेगा फायनल मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. तोपर्यंत मॅच कडे तुम्हाला ती घेऊन जातोय. आघाडीचे दोन्ही फलंदाज दाखल झालेत. एका बाजूला आपण पाहिले तर संघाचे कॅप्टन मोसिन आणि दुसऱ्या बाजूला आपण इथे मैदानामध्ये पाहणार आहोत चेतन केमजे. पहिला बॉल मोसिनसाठी आणि स्क्वेअर कट पॉइंटला तिथे टिपला असेल. विकेट परतावा लागेल मोसिनला. ये बाबूराव का स्टाईल आहे. माजी उपसरपंच आदरणीय कुंडलीजी शिंदे यांचा देखील आपण पाहतो शुभागमन झालेला आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे.
आपलं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. हा चेंडू आपण पाहतो पुन्हा यावेळी मात्र पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू आपण पाहतो खेळून काढला जाणार आहे डीप पॉइंटला. अगदी पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या जवळ तर आहे. 2 धावा तिथे मैदानामध्ये येतील. पुन्हा पैसे गोलंदाज तयार आहे प्रताप. हा चेंडू इथे खडे खडे खेळलाय मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आलाय. स्वानंद डीजे पुन्हा आपण पाहतो यावेळी बॅकफुटला जाऊ चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. बीच में से मिली दरार और उसमें से ढूंढ लिया रन 4. चौकार. सूरज रिव्हर्स स्विच हिट आणि चेंडू सीमारेषा बाहेर. बोल रन. आलेले आहेत धाबा आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणारे स्कोर कार्ड वरती धाबा आहेत. त्या 14 धाबा अजून 23 बनवायच्या आहेत. कुंपण आक्रमण आपण पाहतोय खऱ्या अर्थानं अस्करवाडी मिसळ यांच्या वतीने मात्र रुपेश जाधव साठी एक स्पेशल कुपन आहे आणि इथे मिड विकेटला हा षटकार. आता पाहिजे मैदानामध्ये आपण पाहतो इथे जो चौकार आणि षटकाराची आतिषबाजी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाली. 20 धावा धाबलकावरती आहेत. 18 चेंडू शिल्लक आहेत. 17 धावा अजून जिंकण्यासाठीच्या बनवायच्या आहेत. 20 चेंडू 18 चेंडू आणि 17 बनवायचे आहेत. 20 धावा धाबलकावरती आहेत. क्रिकेटमध्ये म्हटलं की क्रिकेटमध्ये बऱ्याचशा गमतीशीर गोष्टी देखील असतात. मध्ये आपले डीजे ऑपरेटर असतील वेगवेगळे ट्रान्स ते वाजवत आहेत. हा चेंडू आपण पाहतोय अगदी हलक्या हाताने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न धावेसाठी मात्र आपण पाहतोय ती नकार जो मैदानामध्ये कळवलेला आहे. कुठल्याही प्रकारची आपण पाहतोय धावची मैदानामध्ये मिळणार नाहीये. धाफलक जर आपण इथे पाहिलं तर 20 धावा धाफलकावर आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू मात्र इथे डिफेन्स केलाय आणि जाधव गोलंदाजीसाठी आपण पाहतोय आलेले आहेत. खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये आतापर्यंत एक नेहमीच चर्चेत राहणार नाव प्रसाद भाऊ. तुमचं नाव किती अक्षरी कोणी विचारलं तर किती अक्षरी सांगसाल? किती अक्षरी नाव आहे? पूर्ण पूर्ण प्रसाद एके प्रपवळे 6 अक्षर झाले. वडिलांचं 5 अक्षरी किती झाले? 7 5 11. एक नाव आहे तब्बल 22 अक्षरी आहे. तुम्ही
श्रीलंकेचा खेळाडू पाहिला असेल, चमिंडा वास. त्या खेळाडूचं नाव तब्बल 22 अक्षराचं नाव आहे. या चेंडूचं नाव तुम्हाला सांगेल. धाफलकावरती आपण पाहतो इथे 21 धावा आहेत, 16 धावा अजूनही बनवायच्या आहेत. इथे ऑस्ट्रेलियाच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू आपण पाहतो ते मैदानामध्ये वाईड आलेला आहे. चमिंडा वासचं खऱ्या अर्थानं पूर्ण नाव काय आहे? वर्णकुल सूर्य पडबेडिंगे उशान जोसेफ चमिंडा वास. तब्बल 22 अक्षरी असणारे नाव आहे. हा चेंडू इथे मोठा स्ट्रोक, विकेट, फलंदाज होईल बाद. इथे आपण पाहतो मैदानाच्या मध्ये विकेट येताना पाहायला मिळाली. 22 धावा धाफलकावरती, 2 फलंदाज बाद झालेत. अजूनही 15 धावा बनवायच्या आहेत. खऱ्या अर्थानं काका काल लग्नाचा वाढदिवस होता, परंतु लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेशन केला नाही का? केपीएलची स्पर्धा मला खेळायची आहे. आज संघ फायनलला पोहोचलेला आहे. आमचा प्रसाद पवळे आज एक जबरदस्त खेळ करत संघाला मात्र फायनल पर्यंत ते घेऊन आलेले आहेत. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर आमचे स्वप्नील बापू केमसे आता मात्र त्यांना ते उत्तर देण्यासाठी एकमेकांच्या विरोधात ते तयार आहेत. शॉर्ट ऑफ लेन बॉल तिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. आलेला हा चौकार आहे. आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चौकाराच्या मदतीने धाफलक पुढे जाऊन पोहोचतोय. आणि इथे पहा मैदानाच्या मध्ये सिद्धार्थचा जबरदस्त आक्रमण, चेंडू सीमारच्या बाहेर चौकार आलाय. सात धाब्यांची गरज आहे. 30 धावा धाफलकावरती आहेत. यानंतर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं या स्पर्धेची मेगा फायनल जी तुमच्या भेटीला येणार आहे. हा चेंडू इथे फाईन लेग मध्ये सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. वाजव. चौकार आलाय. हा चेंडू मात्र आपण पाहतो ते सन्मान दिलाय. वैभवच्या हातामध्ये आपण पाहतो चेंडू सोपवलेला आहे. अजूनही जिंकण्यासाठी पुन्हा गोलंदाज तयार आहे. हा चेंडू ते व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव इथे मैदानामध्ये आता येईल. जिंकण्यासाठी अजूनही 2 धाब्यांची गरज आहे. रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र पाहतो इथे डॉट आलेला आहे. खऱ्या अर्थानं जो संघ आम्ही सर फिल्डिंग करतोय तब्बल 9 पर्वांपैकी 7 पर्व फायनल खेळणारा संघ आहे. या वर्षी मात्र स्पर्धेच्या बाहेर पडलाय. विशेष काय, यावर्षी प्रसाद पळे मात्र नेहमी सांगत असतात मी 9 पर्व आम्ही केपीएलची स्पर्धा खेळतोय, ही माझी दुसरी फायनल आहे. बरोबर ना?
बापू देखील सांगत असतील गतवर्षी आम्हाला खेळ फायनल खेळायला मिळाले नाही, यावर्षी आम्ही ताकदीने आलेलो आहे. हा चेंडू इथे बिग हिट षटकार, सामना संपवलाय षटकाराने. सामना जिंकलाय सिंहगड वॉरियर संघाने. विजय संघाचं अभिनंदन आहे. मराठी सांगितलेलं कळत नाही काय तुला?